दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रदेश कार्यकारिणीनं मान्यता दिलेली शहर कार्यकारिणी बुधवारी जाहीर केली आहे। या घोषणेनंतर 2 तासातच उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत राजीनामा दिला, तर चिटणीस श्रीकांत घाडगे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे। भाजप नेत्यांनी शहर कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी 3 आमदार, संघटनेतील आजी माजी पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांच्या शिफारशी घेतल्या होत्या। त्यानुसार उपाध्यक्षपदी 10 पैकी 9 जणांची निवड झाली। 3 सरचिटणीस, 12 चिटणीस यांसह 30 जणांची निवड करण्यात आली। सरचिटणीस पदावरून डावलल्यामुळे अनंत जाधव, श्रीकांत घाडगे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या की आमदारांकडून शिफारशी मागवल्या होत्या। शहर उत्तरमधील बरेच कार्यकर्ते कार्यकारिणीत आहेत, त्यामुळे आमदारांनी शिफारस दिली नसावी। अनंत जाधव यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय प्रदेश नेते घेतील असंही त्या म्हणाल्या। यावर अनंत जाधव यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली म्हणून राजीनामा दिला। या पदापेक्षा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात आनंद असल्याचं सांगितलंय। पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सुजाताई आडेमोरेंचं नाव आपण घेतलं याच्यासाठी की एक आपल्याला महिला सरचिटणीस, पक्षाच्या एक नियमाप्रमाणे महिला सरचिट असणं अपेक्षित आहे सरचिटणीस, आणि मी महिला सरचिटणीस होते या सगळ्या नरेंद्र काळेंच्या कार्यकाळामध्ये, आणि मी म्हणजे शहराचे अध्यक्ष झाल्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक कार्यकारिणी करताना शहरामध्ये एका वेगळ्या पद्धतीने नेटवर्क उभा करणाऱ्या एका सुशिक्षित महिलेला ही संधी आम्ही दिलेली आहे। कारण योगासनाच्या माध्यमातून शहरामध्ये एक मोठं नेटवर्क त्यांनी उभं केलेलं आहे, आणि जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे। त्यामुळं त्यांना ही संधी दिलेली आहे आम्ही, त्यामुळं त्यांचा समावेश असं केलेला आहे। कसं असतं, पक्षामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचंय आपल्याला। सर्व आमदार, माझे सर्व आमदार बंधू आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी, माननीय आमचे प्रदेशाचे संघटन मंत्री माननीय मकरंदजी देशपांडे, माननीय राजेशजी पांडे आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्यांच्या संमतीने ही कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश केलेला आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।